महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील अमृता कामगारमध्ये रविवार दिनांक 24 रोजी रात्री 10:15 ते 10:30च्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलंय। विशांत भोये, वय वर्ष 29, राहणार विडी कामगार शाळेपाठीमागे अमृतधाम असं मैताचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत अमृतधाम विडी कामगार नगर इथं वास्तव्यास आहे। रविवार दिनांक 24 रोजी रात्री 10:15 ते 10:30च्या सुमारास विडी कामगार नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता। यावेळी भोये अचानक काही महिला आल्या। त्यांनी विशांत व त्याच्या समवेत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात प्रथम मिरची पूड फेकली। त्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं विशांतवर हल्ला चढवला। यातील एका संशयितानं विशांतवर थेट कोयत्यानं छातीवर वार केला। यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला। विशांत यांच्या मित्रांनी लागलीच उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलवले, मात्र त्यास वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। 2 दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। खुनाच्या घटनेनंतर अमृतधाम कामगार परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। या भागात काही काळ पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले होते। मयत विशांत भोये याच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात प्रथम मारेकऱ्यांना जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली होती। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।